त्याचं कारण असं आहे की सन्मान्य चोकलिंगम साहेबांना आणि सन्मान्य दिनेश वाघमोडे साहेबांना हे मी अगोदर सांगितलं होतं की आपण दोन्ही आयुक्त जर आम्हाला एकत्र भेटलेत तर बरेचसे विषय मार्गाला लागू शकतात, म्हणजे एकमेकांवरती ढकलता येणार नाहीत आणि विषय मार्गाला लागतील. पण त्या दोघांनी सांगितलं, खास करून चोकलिंगम साहेबांनी, की आमची स्वायत्त संस्था वेगळी आहे, त्यांची स्वायत्त संस्था वेगळी आहे, त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना दोघे एकत्र भेटू शकत नाही. आणि त्यामुळे बरेचसे प्रश्न जे आहेत ते अनिर्णित राहिले, अर्धवट राहिले. आणि म्हणून आता त्यांनी मान्य केले की आम्ही दोघे एकत्र उद्या भेटतो. आणि त्यासाठी उद्या दोघे एकत्र भेटणार. आता 4 वाजता त्यांचा फोन मला येणार आहे. तो आल्यानंतर मग त्याप्रमाणे उद्याची वेळ आमची एकत्र, हेच जे शिष्टमंडळ आहे सर्वपक्षीय सहयोगी, ते उद्या त्यांना भेटतील आणि त्याच्यानंतर मग तुमची प्रेस कॉन्फरन्स होईल. राजसाहेब, उद्धवसाहेब, पवारसाहेब, बाळासाहेब थोरात जे शिष्टमंडळामध्ये आहेत, कम्युनिस्ट, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट, शेतकरी कम्युनिस्ट, सगळेच एकत्र भेटणार आहेत. आणि नंतर उद्या दोन्ही आयुक्तांनी एकत्र भेटणार, मग पत्रकार परिषद आहे. मग एकमेकांच्या समोर यायला ते घाबरतायत असं वाटतंय तुम्हाला? असं मी त्याचा अर्थ लावू शकत नाही. पण 2 अथॉरिटी आहेत, 2 अधिकारी आयएस कॅडरचे अधिकारी आहेत, त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांना एक वेगळी पॉवर्स आहे. त्याच्यामुळे आमची विनंती होती की तुम्ही दोघे एकत्र भेटा. पण त्यांनी त्यावेळेला ते स्वीकारलं नव्हतं. आता सिनियर, बरं मी त्यांना सांगितलं होतं की सिनियर नेते मंडळी आहेत, नावं पण सांगितलं होती कोण कोण येणार आहेत. त्याच्यानंतर ते भेटायला तयार नव्हते दोघे एकत्र. आणि आता मात्र एक आनंद आहे की दोघे एकत्र भेटतात, म्हणजे काहीतरी मार्गाला लागेल. नाही तर नेते मंडळी ठरवतील त्याप्रमाणे पाहू पुढे काय करायचं ते. बैठकीची पारदर्शकता उद्या आपल्याला, हां, पारदर्शकता तर येईल उद्या. तर त्यासोबतच भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब, अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब पण जर आले तर निष्पक्ष आणि पारदर्शीपणे पूर्ण खुल्या वातावरणामध्ये निवडणूक होईल. मी त्यांनाही निमंत्रण देतो. उद्याच्या बैठकीसाठी त्यांनाही आमंत्रण करतो. हो, सगळ्यांना आमंत्रण आहे ना, ते ऑलरेडी दिलेलंच आहे, पुन्हा देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.